नमस्कार। आज आपण हिवाळ्यात आवर्जून केली जाणारी डबल बीची भाजी पाहणार आहोत। अत्यंत लपतपीत, चणचणीत आणि चवदार होणारी ही भाजी नॉनव्हेजला सुद्धा लाजवेल इतकी सुंदर लागते। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आपण आता रेसिपीकडे वळूयात। सर्वप्रथम मी डबल बीचे दाणे हे असे छानसे सोलून घेतलेले आहेत। असे टप्पोरे आणि मोठे मोठे दाणे हे डबल बीचे असतात। त्यानंतर नेहमीप्रमाणे वाटणाची तयारी आपण करूयात। कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच आलं मी घेतलेलं आहे। आलं हे बारीक बारीक असं कापून घ्यायचंय, त्यामुळे ते व्यवस्थित शिजून येईल। आणि त्यानंतर आपल्याला कढईमध्ये थोडासा कढीपत्ता, खोबरं आणि नेहमीप्रमाणे कांदा घालून घ्यायचा आहे। तर हे सर्व मिश्रण आपल्याला हलक्या मंद आचेवरती गॅसवरती परतून घ्यायचंय। मिश्रण हे आपल्याला फारसं काळं करायचं नाहीये, हे आपल्याला खरपूस असं लालसर रंगावरती करून घ्यायचंय। हे थोडंसं होत आलं की पुन्हा एकदा यामध्ये वरून मी 1-2 मिरच्या टाकून घेणार आहे आणि हे सर्व पुन्हा एकदा आपल्याला एक तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचंय। अशा पद्धतीचं वाटण जर तुम्ही करून ठेवलं तर तुम्ही कोणत्याही रस्सा भाजीला हे वापरू शकता। यानं झटकन एखादीही रस्सा भाजी होते आणि ती चवदारही लागते। आता शेवटच्या स्टेजला आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं परतून घ्यायचंय। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये तीळही घालू शकता, पण मी इथे घातलेले नाहीयेत, मी स्किप केलेले आहेत। तर हे वाटण आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं फिरवून घ्यायचंय। तुम्ही आठवडाभराचं वाटण करणार असाल तर यामध्ये तुम्ही पाण्याचं प्रमाण अत्यंत कमी ठेवा। मी लगेच वापरणार आहे म्हणून मी पाणी घालून ते वाटून घेतलंय। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून जिरं आणि मोहरी याची फोडणी करून घेतलेली आहे। जिरं मोहरी घालून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर मी इथे घालून घेतली आहे। त्यानंतर आपण जो बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो होता तो मी यामध्ये घालून व्यवस्थित असं परतून घेणार आहे। टोमॅटो हा मसाल्यांसोबत जर अशा पद्धतीने तुम्ही परतून घेतला तर त्याचा एक उत्तम असा स्वाद भाजीमध्ये उतरतो। तर व्यवस्थित हा टोमॅटो मसाला सोबत मिक्स झालेला आहे आणि या टोमॅटोची वेगळी अशी ग्रेव्हीच इथे तयार झाली आहे। आता या स्टेजला आपण जो काही घरचा मसाला वापरणार आहे तो अर्धा चमचा आणि ब्याडगी मिरची पावडर अर्धा चमचा टाकून पुन्हा एकदा मी ही ग्रेव्ही छानशी अशी परतून घेणार आहे। आणि हिला चांगला असा रंग आला की आता यामध्ये आपण जे काही वाटण करून घेतलेलं आहे ते मी 1 ते 2 चमचे घालून घेणार आहे। वाटणाचं प्रमाण, ही भाजी तुम्हाला किती थिक हवी किंवा रस्सा जास्त करायचा असेल तर त्या हिशोबाने तुम्ही वापरू शकता। तर इथं मला थोडीशी लपतपीत अशी डब्यासाठी भाजी करायची होती म्हणून मी थोडी अशी घट्टसर इथे ग्रेव्ही करणार आहे। हे वाटण, ही ग्रेव्ही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छानसं असं परतून घ्यायचंय आणि याला असं तेल सुटत आल्यानंतर आपल्याला थोडंसं यामध्ये मीठ घालून घ्यायचंय। मीठ हे चवीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे असावं। वाटणामध्ये मीठ घातलं तर भाजीची चव लज्जत वाढते। तर इथे आपण पुन्हा एकदा हे वाटण छानसं असं भाजून घेतलंय आणि आता यामध्ये आपण जी काही डबल बी शिजवून घेतलीये तिच्या पाण्यासकटच, शिजवलेल्या पाण्यासकटच आपण यामध्ये घालून घेणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचंय। ज्यानं काय होतं, मस्त अशी उकळी आली की वरून थोडीशी कोथिंबीर टाका आणि आपली डबल बी खायला तयार आहे। तर मैत्रिणींनो, ही भाजी नक्की ट्राय करा। अत्यंत लपतपीत, चविष्ट आणि चवदार ही भाजी भातासोबत, भाकरीसोबत, डब्याला किंवा चपातीसोबतही खूप सुंदर लागते। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। बघा, अशा पद्धतीने थोडंसं एखादी बी मोडून पाहिलीत की तुमच्या लक्षात येईल की भाजी शिजलेली आहे। तर ही भाजी अत्यंत झटपट होते, याचं वाटणही हे भरपूर होतं, आपल्याला इतर भाज्यांनाही वापरता येतं। तर रेसिपी ट्राय करा आणि अशाच सिंपल सोप्या रेसिपीसाठी आपल्या सिंपल सुखदा या मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।